आय एम सो स्कॅर्ड. खूप झोप येते. हॅलो एव्हरीवन आणि गुड मॉर्निंग. आत्ता वाजलेत 5:45. 5:45 पण नाही, 6:15. 5:45ला माझी ट्रेन आहे आणि मी ट्रॅव्हल करते जयपूरला, ते पण एकटी. खरं तर माझी बहीण येणार होती आणि दिस इज द फर्स्ट टाईम आय एम ट्रॅव्हलिंग विदाउट माय सिस्टर. सो इट्स व्हेरी हार्ड फॉर मी, कारण जयपूर इज नॉट दॅट ग्रेट. म्हणजे मला ज्या एरियामध्ये जायचं आहे फिरायला वगैरे तर ओके आहे, पण मला ज्या एरियात जायचं आहे ते मला जरा रिस्की वाटतं. पण ठीक आहे, बघूया. आणि आत्ता 6:45ची ट्रेन आहे, 10:30ला पोचेल आणि लगेच आजच रिटर्न आहे दिल्लीला रात्री. बघूया कसा होतो आहे हा ट्रॅव्हल. आय एम सो स्कॅर्ड. पण मी हे कोणाला सांगितलं नाही आहे, हे मी फक्त व्लॉगमध्ये सांगते आहे. पण बाकीच्या सगळ्यांना मी असं अरे चिल रे, जाईल रे मी, असं हां जाऊन येईल असं करते आहे. पण आतून मला भीती वाटते आणि माझं प्लस काम पण आहे, तर ते पण व्हायला पाहिजे. होप सो सगळं व्यवस्थित होईल. ट्रेनमध्ये बसली आता एक 15 मिनटं झाले असतील आणि मला खूप झोप येते आहे, खूप जास्त. पण इथे एक बाळ आहे आणि छोटं बाळ आहे. आईनो मी चिडायला नाही पाहिजे, पण मला खूप राग येतो आहे कारण ते बाळ स्वतःही झोपत नाही आहे आणि कोणालाच झोपू देत नाही येतं. वर इथे माझ्या शेजारी एक मुलगी आहे, तर ती पण तिच्या कोणाशी तरी बोलणं चालू आहे फोनवर, सारखं कॉल येत आहेत. बरं तिच्या शेजारी जो आहे तो माणूस घोरतो आहे. काय करावं, कसं झोपावं माणसाने. ओ माय गॉड, फूड इज हिअर. मला वाटतं खावा आता. ब्रेकफास्ट आलेला आहे आणि इथे ब्रेड आहे, कटलेट्स आहेत आणि काय माझं दिलं आय थिंक, आणि बटर. आणि आता ब्रेकफास्ट करूया. आणि झोप तर होत नाही आहे, पण ॲटलिस्ट काहीतरी खाल्लं तर चिडचिड तरी कमी होईल माझी. मला भयानक झोप आली आहे. आता डोकं पण दुखायला लागलं आहे, पण मला झोप तर बिलकुल येत नाही आहे. कारण इथे ना शेजारी इकडे आता एक मुलगी आली आहे, तिचे मित्र आहेत इथे, आणि ती केव्हाची कंटिन्यू 1.5 तास झाले ती बड 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 बड. आणि इतक्या वायफळ गप्पा आहेत ना तिच्या, एवढ्या घाण. ह्याने हे केलं, त्याने ते केलं, खूप घाण काय चालू आहे. त्याच्यामुळे मला बिलकुल झोप नाही. ते माझं काम पण झालं आता तर, आणि अजून अर्धा तास आहे पोचायला. त्यामुळे आणि मी यांच्या आता डोकेदुखीमुळे मी एक स्टेशन आधीच उतरते आहे. मी जयपूरला उतरत नाही आहे. मी जे आधी एक गांधीनगर म्हणून आहे स्टेशन, तर मी आता तिथेच उतरणार आहे, कारण मी अजून हे नाही सहन करू शकत. नशीब ते बाळ तरी झोपलं आहे आता. माझं जिथे काम होतं त्या मार्केटला मी पोचली आता. आणि मेन म्हणजे ना मला फक्त एवढं सांगायचं की जयपूरचे लोक ना खूप गंडावतात. ते काहीही तुम्हाला प्राईस सांगू शकतात, काहीही. त्याच्यामुळे समजा तुम्ही जयपूरला आले आणि कॅब तर बिलकुल करू नका, खूप फालतूपणा आहे. आणि समजा तुम्ही रिक्षाने फिरत असाल ना, तर त्यांना अर्ध्या प्राईजवर बार्गेन करा, अर्ध्या ह्याच्यावर ते येतात. मला लिटरली त्यांनी आता 400 सांगितलं आणि मी 150वर त्याला घेऊन आली आहे. त्याच्यामुळे प्लीज हे जयपूरमध्ये खूप चालतं. आणि आता माझं काम तर चालू झालं आहे, आता 1-2 तासांनी होईल, मग मी जाणार आहे हवा महलला. अजून अर्धा तास पण नाही झाला आहे, मी आत्ताच दमली आहे. कारण इथे ऊन आहे, खूप ऊन आहे. आणि काय आहे, मला वाटलं आता जिथे मी येणार आहे तिथेच बंद आहे का. काम झालं आहे माझं, जवळजवळ 3 तास फिरले मी, 3 तास. आता फायनली झालं आहे आणि मी चालली आहे हवा महलला. खूप भूक लागली आहे, खूप जास्त. आणि 5:30 वाजता ट्रेन आहे. आत्ता वाजले 2:30, त्याच्यामुळे खूप कट टू कट बसणार आहे सगळं. मला खरं तर बापू बाजारला पण जायचं होतं, पण नाही जमणार.
माय व्ह्यू. इतकं सुंदर. या व्ह्यूसाठी म्हणून मी अर्धा तास इथे ट्रॅव्हल केलं. हे इतक्या वेळा बघितले मी आजपर्यंत, पण तरी पण असं थकल्यासारखं नाही होत. खूप छान वाटते इथे मला. जातानाचा अवतार कसा होता, येताना कसा आहे. आणि मला एक गोष्ट सांगावं वाटते जयपूरबद्दल. जयपूरमध्ये गाड्या एवढ्या बेकार चालतात, एवढे बेकार. पुण्यात काहीच नाही आहे. पुणे खरंच खूपच बदनाम आहे, पण खरंच खूप डेंजर गाड्या चालवतात. म्हणजे आत्ताच माझ्या रिक्षावाल्यांनी 4 वेळा ठोकता वाचली. शेवटी मी सांगितलं की हे जरा धीरे चला, पण आता मी चुकून पोचावी म्हणजे मिळवलं. दिस इज नेक्स्ट डे. आणि काल मला घरी यायला 10:30-11 वाजले होते आणि मी आल्या आल्या झोपली आहे. मी काहीच नाही केलं. काय ग काय 55 वेट आहे तुझा?